ताई आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमध्ये मुक्कामी विसवतोय आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी तुम्ही भाकऱ्या करता इथे येता देखील भाकरी थापण्याचा आनंद तुम्ही घेतलाय, वारकऱ्यांसाठी भाकरी थापली, काय भावना आहे? रामकृष्ण हरी. आपण सगळे पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे भक्त. वर्षातून एकदा दरवेळेस आपण सगळे यवतला जमतो. बेसन भाकरी जणू काय घरचा एक अगदी प्रेमाचा घरगुती कार्यक्रम. आणि इथे संपूर्ण गावामधून जी भाकरी येते आणि जे बेसन बनतं त्याला एक वेगळीच गोड चव असते आणि त्यातला ठेचा, वाह, मजा घ्या. तुम्ही दर्शन घेणार आहात तुकोबारायांचं? मी नेहमीच पालखीचं स्वागत करते, दर्शन करते, पण यवतला येऊन भाकरी करणं आणि बेसन फुलना फुलाची आपला एक हात लागणं हे माझं मी भाग्य समजते. पाऊस नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी. मी एवढंच म्हणेन, मी दरवर्षी एकच माझी पालखीला आणि पांडुरंगाला मागणी असते की चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी त्याला न्याय मिळू दे. आणि आज सरकारने जी कर्जमाफी सांगितली आहे ती सरसकट लवकर होऊ दे बाबा. ती तारीखवर तारीख नको. सरसकट म्हणजे कशी? सरकारने आता नियम अटी काढले, 19ची मागणी होती 8 कमी करावी अशी. रोहित दादांनी जो एवढं मोठं आंदोलन उभं केलं, मी रोहित दादा आणि त्याच्याबरोबर बसलेले असंख्य शेतकरी कार्यकर्ते आणि अनेक नेते राज्यातले जे सगळे एकत्रपणे पंढरपूरला बसले होते, त्यांच्या या संघर्षाला यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते की उशिरा का होईना पण त्यांनी कर्जमाफी केली आहे. माझी एवढीच विनंती आहे भरणे मामांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आता तारीख नको, आता त्या अकाउंटवरच येऊ दे. तारीख केली जाते, सरकार जे आहे ते जाणीवपूर्वक वेळ काढताय. नाही, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणालेत की लवकर होईल, त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि भरणे मामांवर विश्वास टाकूया. म्हणून मी त्यांना विनम्र विनंती करते की आता तारीख नको, आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाहिजे. पुन्हा एकदा राज्यात चर्चा होणार, तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कुठे राहायचं ते बघून घेतील ना, आपण कशाला काळजी करायची. अजित पवार पक्षाचे जे जळगावचे जिल्हाध्यक्ष आहेत संजय पवार यांनी पवार साहेबांचा फोटो मी बॅन बोलावला असं सांगितलेलं आहे. पवार साहेबांनी मला परवानगी देखील दिलेली आहे की शेवटी एका कुटुंबामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 3 वर्षापूर्वी काही कटू अशा घटना झाल्या, त्या आता सगळे विसरूया आणि मला असं वाटतं राज्याच्या सेवेसाठी सगळे आपण कामाला लागूया. आता दादाही नाही राहिला, आता कशाला ते सगळं जुनं उणं धुणं काढत बसायची. त्यांनी एक निर्णय घेतलाय, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही एक निर्णय घेतला तर आम्ही आपल्या राज्याच्या सेवेसाठी आम्ही काम करत आहोत. ते जिथे आहेत तिथे ते खुश आहेत, आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही समाधानी. काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये जाणार होता, मग भारतीय जनता पक्षात जाणार होता, मग शिवसेनेत जाणार होता. आता फक्त मनसे राहिली आहे. तर आम्ही असा निर्णय घेतलाय की आता इथे नको, आपण आमची चेष्टा करून ठेवली आहे या प्रसार माध्यमाच्या सूत्रांनी. हे दुर्दैव आहे की माध्यमांना सांगितलेल्या सूत्रांना राज्याचं आणि या जबाबदारीचं गांभीर्य नाहीये. आम्ही फार निष्ठेने आम्ही लोकांची सेवा म्हणून राजकारणात आलोय. उगाच पक्ष बदललं या सगळ्या गडबडींसाठी नाही. आज राज्यासमोर फार मोठी आव्हान आहे. कर्जमाफीचा मोठा प्रश्न आहे. 80 लाख ते 1 कोटी महिलांना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळत नाहीयेत. हिंजवडी वगैरे अनेक ठिकाणी तुम्ही गेला तिथे नोकऱ्या कमी होत आहेत. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, तर काही ठिकाणी दुष्काळ आहे. त्यामुळे देश आणि राज्यासमोर अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. आणि आमच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे अयोध्या ते उज्जैन हे दोन्ही आपल्या सगळ्यांच्याच भारतीयांचं जिथे श्रद्धेचं स्थान आहे तिथे भ्रष्टाचार झालाय. म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की राम मंदिर आणि अयोध्या आणि पुरुषोत्तम मर्यादा रामांसाठी ते मंदिर बांधण्यात गेलं. मी मुद्दा म्हणते मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे ज्या रामांनी आपल्याला मर्यादा काय, त्या प्रभू श्री रामांनी आपल्याला मर्यादा काय हे शिकवलं. तिथून अयोध्यामध्ये भ्रष्टाचारचे व्हिडिओज तुम्ही दाखवले आणि तुम्ही ह्याचे पण दाखवले, मध्य प्रदेशला पण दाखवले. आता मला सांगा, अयोध्येला जर भ्रष्टाचार असेल तर काय बोलायचं तर तुम्ही मला सांगा. हे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःख वाटतं आम्हाला. म्हणजे उज्जैनला भ्रष्टाचार आमचं श्रद्धास्थान, अयोध्येला भ्रष्टाचार आमचं श्रद्धास्थान,
काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भारतीय जनता पक्षाने केलेला आणि आज आमच्यावर असले तरी आरोप केले नव्हते आणि जे वाजले जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच्यावर अर्धे जास्त लोक आज भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षात आहेत आणि आरोप सगळे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे ते आरोप खरे होते का खोटे त्याचं उत्तर फक्त भारतीय जनता पक्षच देऊ शकतो. काही महाराष्ट्र राष्ट्रवादी सरकारनं आता महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा विधेयक पास केलं, काय वाटतं फायदा होईल? बघा, कुठलेही विधेयक पास केलं राज्याच्या हिताचं असेल तर अर्थातच आम्ही त्याच्या बाजूने कोणाचंही सरकार असू दे अच्छे को अच्छा बोलना चाहिए, पण नुसती विधेयकं पास होऊन काम होणार नाही, त्याच्यावर अंमलबजावणी हो झाली पाहिजे. जसं आपलं शेतकऱ्यांची कर्जमाफी तारीख पे तारीख ना, तसंच आमच्या या महिलांना जसं लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख ते 1 कोटी महिला ह्या भरडल्या गेल्या ना, आज कुठे त्यांना पैसे मिळतात? काही खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला खुनाच्या आरोपामध्ये आता मोर्चा काढण्यात आला, त्याला अटक करावी अशी देखील मागणी करण्यात आली. याकडे कसं पाहत? हे दुर्दैव आहे की इतकं गलिच्छ राजकारण तिथे होतं. हे दुर्दैव आहे. मी स्वतः बजरंग अप्पांशी बोललेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही ह्या सगळ्याला सांगितलंय की हे असं करू नका. माझा विश्वास आहे की पोलीस यंत्रणा न्याय देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंब हे 100% नाही 1000% बजरंग अप्पांच्या मागे खंबीरपणे उभं राहील आणि या गलिच्छ राजकारणाला आम्ही ताकदीने मोडून काढू. पवार कुटुंबात सगळे चौघडे कोणाला असतात, पार्थ पवारांचा साखरपुडा साध्या पद्धतीने होत नाही, आमच्या घरात पहिलं युगेंद्र पवारांचं लग्न झालं, त्याच्यानंतर जय पवारांचं झालं, मग रेवतीचं झालं, आता पार्थचं होत आहे. त्याचा आम्हाला अर्थातच आनंदच आहे, पण दादा असता आम्हाला जास्त आनंद. राष्ट्रवादी काँग्रेसला आजची मंजूर गेलं दिलं होतं, मात्र ते अजून देखील दिलं जातात. त्या दिवशी जय पवार यांनी भाषणात सांगितले की आमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे, थोड्या दिवसात अजून तर मिळालं. मला याची काय माहिती नाही. हा प्रश्न तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला विचारायला लागेल. मला त्याची माहिती मोशिक मधील जी आहे ती शोध मोहीम संपलेली आहे. एकूण 9 जणांचा मृत्यू आहे. अनेक ठिकाणी परवानगी नव्हती. हो, मी स्वतः काल रात्री तिथे गेले होते. PCMC कमिशनर विजय सूर्यवंशी आणि त्यांची सगळी टीम आणि पोलीस यंत्रणा यांचं मी खरंच आभार मानते की गेले जवळपास 72 तास PCMCचे कमिशनर स्वतः आणि त्यांची सगळी टीम आणि पोलीस यंत्रणा हे तिथे जवळपास 3 दिवस सलग दिवस रात्र काम करत होते. दुर्दैव आहे, आपण काही लोक गमावले तिथे. आपण खरं तर सगळ्यांना वाचवण्यात यश आलं, पण ह्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी विनंती केली आहे की याच्यावर एक SIT बसवा की अशी घटना झालीच कशी, आणि जर अशी घटना झाली असेल तर एवढी मोठी इमारत होत असताना कसं कुणाचं लक्ष नव्हतं. त्याच्यामुळे ह्या ज्या इमारती अशा आहेत याचा एक ऑडिट झालं पाहिजे आणि अशी घटना परत होता कामा नये याची खबरदारी प्रशासनाने घेतली.